एक प्रयास आम्ही गेल्या वर्षाच्या ऑक्टोबरात चालू केलो. ऑक्टोबरात नाही, सप्टेंबरात चालू केलो. चौथी वेळार चालू केलो म्हाका याद जाता. पयलीं म्हणजे आमी प्रायमरी मेंबरशीप पक्षाची हातान घेतिल्ली. आमचे गोंयभरांत मेंबर करपाचें एक मिशन हातान घेतिल्लें, अभियान हातान घेतिल्लें आनी लोकांचो एक बरो प्रतिसाद लावन आमचे 4 लाखांचे जे टार्गेट आशिल्लें ते आमी 4,25,000 करून कंप्लीट केलें. ताज्या नंतर आमची एक्टीव मेंबरशीप आमी हातान घेतली. आमचे कार्यकर्त्यांक मेंबर करपाक एक्टीव म्हणजे आमचे काम करपी आसता आनी ताज्या अंडर आमी जवळ जवळ 4,500 कार्यकर्त्यांक जोडून घेतले. फुडलो पावणो आशिल्लो तो आमचो बुथार वचून बूथ घडोवन हाडपाचो, बुथाची टीम घडोवन हाडपाची. आनी ह्या वर्सा पक्षान एक नवो निकशूय आमच्या मुखार दवरिल्लो की बुथाचे अध्यक्ष आसतले ते तरुण आसतले, यंग आसतले, मंडळाचे अध्यक्ष आसतले ते 35 to 45 हाचे मदीं आसतले. आनी नवचैतन्य पक्षान हाडपाचो एक प्रयत्न आशिल्लो आनी त्या अनुशंगान आमी 1,762 जे बूथ गोंयभर आसा तातूंतले जवळ जवळ 90% बुथान आमचें काम आसा आनी त्या कामाच्या मार्फत आमी ह्या 90% बुथान आमी टिमी केली. प्रत्येक बुथार बूथ अध्यक्ष, बुथाचो जनरल सेक्रेटरी आनी बुथाचे विविध पदाधिकारी, तातूंत मन की बात इन्चार्ज आसतलो, तातूंत लाभार्थी इन्चार्ज, अशी 10 जाणांची टीम निर्माण केली. ही टीम निर्माण करतकीर आमचे मुखार चॅलेंज आशिल्ली की प्रत्येक मतदारसंघात मंडळ अध्यक्ष करपाचो, मंडळाची टीम अपॉयंट करपाची. आनी ताका लागून जेन्ना इलेक्शन घेवपाचो म्हणजे आमी केलें तेन्ना आमकां 40 पैकी 36 मतदारसंघात हे इलेक्शन घेवपाक मेळ्ळें. ते एक्टीव मेंबरशिपाची जी रिक्वायरमेंट आशिल्ली ती सारकी पूर्ण जाताली. वोटर्स जांकां आमी म्हणटा प्रायमरी आमचे बूथ अध्यक्ष वोटर्स आशिल्ले तातूंत 36 मतदारसंघात आमचे बूथ अध्यक्ष कंप्लीट जाल्ले आनी ताका लागून 36 मतदारसंघाची निवडणूक घेवन 36 मतदारसंघात बिनविरोध आमचे मतदारसंघाचे अध्यक्ष निवडून आयले. ताज्या नंतर आतां तुमी पळयता की गेल्या 5 दिसांनी आमचे जवळ जवळ 36 म्हाका दिसता 15 काय 18 आमच्या मंडळांनी टीमी डिक्लेअर केल्या. त्या अध्यक्षान त्या मंडळाची टीम आपली कमिटी कशी आसतली, त्या कमिटीन कोण आसतले अशे 30 जाणांची टीम डिक्लेअर केल्या. आनी आयज आमी तुमच्या मुखार येता तो म्हणजे ताचे फुडलो पावणो हो उत्तर गोंयची टीम, उत्तर गोंयची डिस्ट्रिक्ट कमिटी, उत्तर गोंय जिल्हा कमिटी ही डिक्लेअर करपाक. म्हाका बरी खोस भोगता की उत्तर गोंयचो जो अध्यक्ष आशिल्लो तो आमचो एक गांवांतलो कार्यकर्तो, आमचो मय मंडळाचो आदलो अध्यक्ष दयानंद कारबोटकर हाची निवडणूक जाली. तोय बिनविरोध निवडून आयलो. सगळ्यांच्या संमतीन ताका प्रदेशाध्यक्षान ही जबाबदारी दिल्ली आसा. ताणें बसून सगळ्यांक बरोबर घेवन आपली टीम केल्या तो अनाउन्स करतलोच. पूण ताज्या पयलीं ताजें हांव अभिनंदन करता, तुमच्या मार्फत सगळ्यांच्या वतीन ते अभिनंदन करता. आनी आमचे नवनिर्वाचित यंग डायनॅमिक आनी आमच्या मदलोच एक कार्यकर्तो श्री दामोदर नायक, ताका आमी दामू म्हणून सगळे जाण परिचीत आसा, तो आमचो अध्यक्ष आसा, पक्षाचो नवनिर्वाचित अध्यक्ष आसा आनी ताचे फुडारपणा खातीर आमी सगळे जाण काम करता. हांव आमचे उत्तर जिल्हा अध्यक्षा कडेन मागता श्री दयानंद कारबोटकर हाचे कडेन मागता की ताणें फुडले सुद्दां हातान घेवन आपले मत दवरचें. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कमिटी डिक्लेअर करपाक म्हाजी जबाबदारी दिली आहा. आयज म्हाज्या बरोबर आमचे पणजी मतदारसंघाचे पयलींचे आमदार तशेंच आयएनटीसाचे अध्यक्ष सिद्धार्थ कळकर ते आसात. त्यानंतर आमचे मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार जयंत सोपटे आणि तसेच आमचे प्रदेशाचे पयलींचे सेक्रेटरी ते हजर आसात. आमचे उत्तर गोवा पयलींचे माजी अध्यक्ष आता येणाऱ्या काळात इलेक्शनाचो आमचे नॉर्थ गोवा 20 मतदारसंघ ते 20 आमी 15-16 तरी जिंकतले. ही आमच्या ह्या सगळे नॉर्थाचे आमचे प्रमुख कार्यकर्ते आमकां सगळ्यांक विश्वासान घेवन आमी जिंकतले. कारण आमच्या सीएमान प्रदेश अध्यक्षान
सांगलेले आसा की 27 या आम्ही टार्गेट आम्ही जाता इतके नॉर्थात आम्ही जास्तशे निवडून दिसले. कारण नॉर्थ हो आमचो बारीक किल्लो अशें म्हणटा. त्याच बरोबर नॉर्थाक आमचे जे टीम आहा जी पयली आसली आतां बरें एकदम म्हणजे काम करपाक सुरवात जाल्ली आहा आनी अशेंच काम फुडें चालूच दवरतले. नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कमिटी डिक्लेअर करता पळय ते पयली जबाबदारी जे अध्यक्षाची म्हणून दिल्ली आसा दयानंद काकोडकर नांव आहे. त्याच बरोबर उपाध्यक्ष प्रशांत देसाय तो आमचो प्रभारी आसलो पयलीं फोंडा मतदारसंघात आनी सिनियर कार्यकर्ता एक्टीव बरें काम करता. तेन्ना आमचे दुसरे उपाध्यक्ष म्हापसा राजसिंग राणे ते म्हापशा एक्टीव आनी सिनियर कार्यकर्ते. तशें आमचे सांताक्रूज प्रमोद कामत व्हायस प्रेसिडेंट ते मंडळाचे अध्यक्ष आसले पयलीं आनी बरें म्हणजे आनी सरपंच तशें आनी पंच तशेंच पणजी मतदारसंघात सोनाली नागवेकर हे व्हायस प्रेसिडेंट युवाचे काम बरें करता. युवा टीम बरें एक्टीव काम करता आनी आजुनूय काम बरें करता. रामचंद्र नायक विश्वास गांवकर बिचोली मतदारसंघाचे पयलींचे मंडळ अध्यक्ष तशेंच ते बँकेन मॅनेजर म्हणून दीनदयाळ बँकेन ते जनरल सेक्रेटरी आहा नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्टचे. दुसरो आमचो जनरल सेक्रेटरी आहा रुपेश कामत म्हापशा मतदारसंघाचे सिनियर आनी बरे एक्टीव काम करता पार्टीचे. तशें ते इंडस्ट्रियलिस्ट काम करता. त्याच बरोबर दत्ता रेडकर सेक्रेटरी बरो एक्टीव आनी सिनियर कार्यकर्ता आमचो. रमेश घाडी सेक्रेटरी सालिगांव मतदारसंघात पयली मंडळ अध्यक्ष. चंदन वरगांवकर सेक्रेटरी ते पयली कुंभारपुरा मतदारसंघाचे अध्यक्ष आसले आनी सिनियर कार्यकर्ता आमचो. नयनी शेटगांवकर सेक्रेटरी बरे एक्टीव कार्यकर्ते. महिला मोर्चाचे ते काम बरे एक्टीव करता. डिस्ट्रिक्ट कमिटी घोषित करपाक ही पत्रकार परिशद आपली आहा. या पत्रकार परिशदेक जेंच्यांनी सुरवात केली तशें आमचे पणजी मतदारसंघाचे आदले त्याचबरोबर आयटीसीचे अध्यक्ष कोकळकर जेचे अध्यक्ष खाला ही उत्तर गोंयची कमिटी जी आसा उत्तर गोंयचो अध्यक्ष दयानंद काकोडकर. ह्या उत्तर गोंयचे आदले अध्यक्ष महानंद असनकर सगळ्यांची नांवां घेना 1 ते 13 पासून जे ऑफिस बेजर असे सगळे लागते. तुम्ही जे प्रायस त्या दोन पिढी आहात सगळ्यांत पयलीं तुमचे ह्या पत्रकार परिशदेक स्वागत. आनी साहजिकच म्हाका जेन्ना आमी पत्रकार परिशद म्हापशा आमच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसान आपल्या तेन्ना तुमची उपस्थिती बऱ्यापैकी आसता ताचे खातीर अभिनंदन करता. आमकां पक्षान ज्या पद्दतीन संघटनेची जबाबदारी दिली आसा तशें पत्रक आमचे सिद्धार्थान म्हणलें तशें हे संघटन पर्व सप्टेंबर 2024 सुरू जालें. तांच्यांनी डिटेल सांगलेलें आहा. पयलीं म्हणजे प्रायमरी मेंबरशीप जाली मागीर एक्टीव मेंबरशीप बुथाच्यो कमिटी जाल्यो. बुथाच्यो कमिटी जाल्या नंतर प्रत्येक मंडळाच्यो कमिटी जाल्ल्यो आसात आनी त्यो जाल्या नंतर दोनूय जे डिस्ट्रिक्ट आहात उत्तर गोवा आनी दक्षिण गोवा आज ज्या पद्दतीन उत्तर गोवाची कमिटी आमी आमचो अध्यक्ष दयानंद काकोडकर डिक्लेअर केला. हे सगळ्यो गोष्टी घडोवन हाडपाक कारण मेन म्हणजे येणारे 2027 ची म्हणजे विधानसभेची निवडणूक
ही डोळ्यात समोर दवरून जसे या आमच्या गोंय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे परिषदेचे अध्यक्ष आदरणीय म्हणजे नव्या निर्णयाचे अध्यक्ष दामू नाईक यांच्यानी म्हटला की 2027 म्हणजे 27 आणि 27 सीट आमकां हाडपाची जबाबदारी आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते असो राज्य केली आणि म्हाका दिसता हांवें जी नांवां जी हांगा वाचली जी 46 जाणांची कमिटी जी डिक्लेअर केली आसा प्लस स्पेशल इन्व्हायटीड जे आमचे सध्या जिल्हा पंचायत सदस्य आसात म्हणजे 46 प्लस 10 56 त्यातून एक आमचं परत ऑफिस वेगळे आला अशा जाणांची कमिटी आम्ही जर पळयली जाल्यार वेल एक्सपिरियन्स जे बरे जुने जाणटे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहात ज्यांच्यांनी वेगवेगळी जबाबदारी पेल्ली आहा कदाचित मंडळाचेर काम केल्लें आसा डिस्ट्रिक्टाचेर काम केल्लें आहा खंय तरी एखादो मतदारसंघाचो प्रभारी म्हणून तेंच्यांनी काम केल्लें आहा म्हणजे जी सिलेक्ट कमिटी केल्या ही बऱ्यापैकी म्हणजे वेल एक्सपिरियन्स तांकां संघटनेचो बऱ्यापैकी अनुभव आसा अशांची जी कमिटी केल्ली सांगला की मुख्यमंत्री असो किंवा आमचे 5 वर्षाचे अध्यक्ष असो जसे 2027 आणि 27 मिनिमम सीट आमकां हाडपाची गरज आसा आणि त्यातल्या त्यात तुमकां सगळ्यांक खबर आहा उत्तर गोंयांत प्रामुख्यान कंपेर टू साऊथ गोवा उत्तर गोंयांत भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त आमदार वेगवेगळ्या मतदारसंघांचो आमी निवडून हाडटा तीच बी फुडें व्हरपाची गरज आणि करता आसतना पक्षाच्या वतीन सगळ्यांनी जी जबाबदारी सगळ्याची जी जबाबदारी केली आहे ही सोकशेन सगळ्यांनी ती स्विकारलेली आसा हांव चड टायम घेना परत जी आमची कमिटी जी आसा पयली म्हणजे आमचे उत्तर गोंयाचे अध्यक्ष बाब दयानंद कारवडकर आणि तेजे सकयल जे ऑफिस इन एडिशन 12 आसा प्लस बाकी मेंबरां हांचे सगळ्यांचे पयली सुवातेर अभिनंदन करता आणि अभिनंदन करता आसतना ज्या पद्दतीन पक्षान तांचे जबाबदारी दिल्या ज्या आशेन दिल्या ती आशेची पूर्तता नक्कीच येणाऱ्या 2027 ते पूर्ण करतले अशी आशा बाळगता आणि हे करता आसतना म्हाका याद जाता एक समिती ज्यो आमी गठन केलो म्हणजे बूथ लेवल आसूं दे तेच्या उपरांत जे मंडळ समिती केल्या जास्तीत जास्त मंडळ समिती घोशणूय केल्ली आसा म्हाका दिसता हांगा आतां ही पत्रकार परिशद सोंपल्या उपरांत म्हापसा मंडळ समितीची घोशणा जाता अश्यो काही म्हणजे जास्तीत जास्त मतदारसंघाच्यो मंडळ समितीची घोशणा जाल्ली आसा उर्वरीत खंय तरी 2-3 दिसांनी कंप्लीट जाता परत तुमचे सगळ्यांचे ज्या पद्दतीन तुमचे आमकां सहकार्य मेळटा पत्रकार भाव भयणांचो त्याच पद्दतीन जशें आमचे पक्षान जबाबदारी केल्या त्या पद्दतीन तुमची जबाबदारी आसता तुमी जशें म्हणजे खरेंच मना पासून आमकां अभिनंदन करता की भारतीय जनता पक्षा फाटल्यान तुमी बी आसात आणि हे तुमचं सहकार्य तुमचं सपोर्ट हाचे फुडें आसचो जेणे करून आमी जरी म्हटलें की 2027 आणि 27 प्रमुख कार्यकर्त्यांची जबाबदारी दिल्ली आसा त्या पद्दतीन आमी तुमचेरय जबाबदारी दिता की तुमचो ज्या पद्दतीन ह्या पक्षाक सपोर्ट आसा हेचे फुडें तो सपोर्ट सहकार्य आसतलें अशें आशा बाळगता परत तुमचे सगळ्यांचे मना पासून आभार व्यक्त करता आणि पत्रकार परिशद हांगाच सोंपली चितूय आसा फाल्यां भाजप जर जातलो जाल्यार फाल्यां मोगो आनी भाजप युती जावची ना काय पळयात तुमी जरी प्रश्न केलो आमच्या पक्षान एक शिस्त आसता घोशणा केली आमचे ह्या गोंया राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत दुसरे ज्यांची जबाबदारी ह्या पक्षाची आसा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय आमचे दामू नाईक जेन्ना हे दोनूय लिडर जेन्ना उलयतात आणि त्यांच्या हाचेर आमच्या पक्षाच्या नियमानुसार रिती रिवाज जे असतात शिस्त जी ताका म्हणटात उपकार करून वायट नाका हांव ताचेर भाश्य करूंक शकना विश्वासघात करतलो काय कितें मायकलूय म्हणटा आपुणूय थंयचो अशें इलेक्शन येता वता आनी स नवरे भाजी म्हणून तयार आसतात ती नांवां तुका पक्षाचे डिसिजन हे कितें आसलें पक्षाचें डिसिजन हे फायनल फायनल म्हणून हांव तुका वायट जावचें न्ही
त्यांनी मुख्यमंत्री आणि आदरणीय प्रजाध्यक्ष त्यांच्या देखील एक गोष्ट केली त्याचे लोकांचं हक्क मतांना. आता एक गोष्ट सांगू शकता, ज्या पद्धतीने मांजऱ्यान पडून सुद्धा ऑफिसचा स्टाफ असा पक्षान दिल्ली प्रत्येक गोष्ट म्हणजे जबाबदारी करीत असा. आणि हे करीत असताना इथपर्यंत आम्ही मंडळ समितीची घोषणा बी सगळी झाली असतात. त्यांना पक्षाचे काम चालू कर ह्या उद्देशात गेली 3 वर्षात काम चालू. हाचे पुढे पक्षाचे काम मांद्रे मतदारसंघात जे जबाबदारी घेतले ते चालू करतात. म्हणजे माझा असा प्रश्न असा, मांद्रे फुडल्या इलेक्शनात पक्ष जबाबदारी घेतलो तर तुमकां मान्य असतलो? डेफिनेटली ते तुमकां अजिबात नाही. तुमचे अंतर्गत वाद अजून तुम्ही सांगतो अंतर्गत वाद म्हणण्यापेक्षा कळे मतभेद. माझं स्वभाव तुम्ही ओळखाल, कारण मला 26 वर्षा मध्ये राजकारण. पहिली फावटी जिल्हा परिषद निवडून झालो, 3 फावटी आमदार. त्या म्हणीना कोणाकोणाने जॉईन करत बसतो. पण माझ्या स्वभावानुसार ज्याका मान दिवपाक जाय ताका दिता. ज्याका मान दिल्लो घेवपाक जर कळना ताका परत हांव मान दिवपाचो प्रयत्न केन्ना करीन आनी करचो न्हू. म्हाजो स्वभाव. आमदार हो आमदार आसता. आमदाराक मान दिवप हें म्हाजें कर्तव्य आसता. पण दिल्ल्या आमदाराक मान कितें आसता आनी अपमान कितें आसता जर ही भाशा जर कळना जाल्यार त्या आमदाराक मान कितपत हांवें घेवप आनी त्या खातीर हांवें खालीपण घेवप हो प्रश्न आसता. पण माझ्या स्वभाव म्हणजे आमदार हो आमदार, आमदाराक मान घेवप हें म्हजें कर्तव्य आनी जबाबदारी. हो प्रश्न खंय तरी सोडोवपाचो प्रयत्न तुम्ही वैयक्तिकरित्या करतो. नाही वैयक्तिक म्हणजे आमचे लिडर आहात ते पार्टीचे लिडर आहात त्यांची जबाबदारी असते. आम्ही त्याची जबाबदारी करतो. ते कमी पडले अजून. अशें ना केन्नाच म्हणू शकना. तातूंत फुडें बदल जातलो काय नाही थोडोसो कितें तरी बदल आसा. थोडे चेंज केल्या पूण जवळ जवळ कॉन्स्टंट आसा. सिद्धार्थ तूं स्पेसिफाय केली की आउट ऑफ 36 मतदारसंघांनी जवळ जवळ समिती कंप्लीट जाल्या. प्रोसेस कंप्लीट जाला. आता 2012 पासून ते आता 13 वर्सां सतत भाजपात सत्तेर आसा. 13 वर्सां सत्तेर आसून 4 मतदारसंघात तुमच्या हातून उरले कित्याक? नाही उरले म्हणजे आमचे क्रायटेरिया कसे आसात की 70% हे कंप्लीट जावपाक जाय. 4 मतदारसंघ उरले कित्याक 70चे मातशे थोडेशे कमी जाले. थोड्या मतदारसंघात 40 जाल्या, एक मतदारसंघात 40% जाल्या, एका मतदारसंघात 60 जाल्या. पूण 70चे मातशे कमी आशिल्ल्यान ते आमकां इलेक्शन घेवपाक मेळना टेक्निकली एज पर द रूल्स. अनेक शिबिरांतून मतदारसंघ आसा ज्या मतदारसंघात सावथाक लोकसभेक सावथाचे हांव नको ना तूं 40 ते 36 म्हणटा म्हणजे ओव्हरऑल गोंयचे जाले. पूर्ण हे तातूंत अनेक उत्तरेचे शिबिरांतून 20 20 जाल्या. उत्तरेतले नाही माझं स्पेसिफिक तू 40 ना, ते 36 दक्षिणेतले म्हणजे हांव तू ओव्हरऑल गोंयचे फिगर मांडले. दक्षिणेतले हांव नको कित्याक हे उत्तरेचे प्रेस कॉन्फरन्स आसा सो दक्षिणेतले हांव सांगपाक शकता. ज्या जाग्यार आमच्यो कमिटी जावना मायनॉरिटीचे तीग जाणशे आसा. एक डायस आसा, एक अनिता डायस, एक कॅन्डिडा डिसूजा, फ्रँकी कार्वालो अशें आसा. म्हणजे सगळे समावेशक घटक जे आसा सोसायटींतले समाजाचे सगळ्यांक बरोबर घेवनूच ही कमिटी केल्या. मंडळ किंवा डिस्ट्रिक्ट आमच्यो कमिटी आसा. सिद्धार्थ बाबून सांगल्या प्रमाणे मोर दॅन 50% आसल्यारूच थंय मंडळ काडूंक मेळटा ऑफिशियली. एज पर द रूल्स आमच्या पार्टीचे जे रूल्स आसा त्या प्रमाणे. सो थंय काही बुथांनी न जाल्ल्या कारणान मोर दॅन 50% आमचे बूथ न जाल्ल्या कारणान नॉमिनेट केल्ले आसा प्रत्येक 40 मतदारसंघांनी आमचे प्रायमरी मेंबर आसा आनी एक्टिव्ह मेंबर आसा. आता जे फक्त 4 मतदारसंघात आमची उत्तरेचे 20 मतदारसंघात आम्ही सगळे कंप्लीट केल्या, प्रोसेस कंप्लीट केला. आता जे